आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली काळ्या वाटाण्यांची उसळ। यासाठी लागणारे साहित्य आहे काळे वाटाणे। हे मी रात्रभर भिजत ठेवून कुकरला 4-5 शिट्या काढून घेतल्या आहेत, चांगले शिजले आहेत। अर्धा टोमॅटो, एक कांदा, आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर आणि हे वाटण आहे खोबरं आणि कांद्याचं भाजून केलेलं। थोडे काजू घेतलेले आहेत, ओले काजू हे रात्रभर भिजत ठेवले होते। आणि मसाले आहे, साठवणीतले मसाले आहेत आणि किचन किंग मसाला आणि लाल तिखट, तसंच मोहरी आणि जिरंही आहे आणि तेल आपण वापरणार आहोत। याचं एक्झॅक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत, टोमॅटो आणि वाटण, आणि त्याच्यामध्ये थोडे काळे वाटाणेही ॲड करणार आहोत। याची पेस्ट करून घेणार आहोत। पाणी टाकून कमी जास्त प्रमाणात तुम्ही जाड वगैरे करू शकता। तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी जिरं टाकणार आहोत। हे तडतडायला लागल्यावर यामध्ये कांदा आपण ॲड करणार आहोत। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। यामध्येच मी आता मीठ ॲड करणार आहे, जेणेकरून कांदा पटकन शिजला जाईल। कांदा थोडा ट्रान्सलुसंट झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून परतवून घेणार आहोत। हे नीट भाजल्यावर त्यामध्ये आपण हळद ॲड करणार आहोत। हळद भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आपलं वाटण ॲड करणार आहोत। वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता मी मसाले ॲड करणार आहे। तर हा साठवणीतला मसाला आहे। तुमच्या तिखट तुम्हाला जसं प्रमाणात पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मसाले ॲड करायचे आहेत। हा किचन किंग मसाला मी 1 चमचा टाकणार आहे। लाल तिखट मसाला थोडासा टाकणार आहे। मला अजून तिखट हवं म्हणून मी अजून 1 चमचा लाल तिखट मसाला ॲड करत आहे। मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत वाटणामध्ये। हे नीट भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये काळे वाटाणे ॲड करणार आहे, उकडलेले। आता यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहे। तुम्हाला हवं तेवढं पाणी ॲड करून त्याला एक उकळी आणून घ्यायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण गरम मसाला आणि काजू जे आहेत ते ॲड करून घेणार आहोत। मी हा गरम मसाला टाकला आहे 1 चमचा। तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता। मी हा इथे गगनगिरीचा गरम मसाला वापरला आहे। नंतर यामध्ये कोथिंबीर काढून घेणार आहे। आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे। आता थोडीशी शिजवून आपण गॅस ऑफ करणार आहोत। सर्विंग डिशमध्ये तयार आहे तुमची भाजी। थँक्यू।